जुनी मिल चाळ परिसरात एका कारमध्ये गंधकाचा मोठा स्फोट झाला। यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला। या घटनेचा पोलिसांकडून वेगानं तपास सुरू आहे। जुनी मिल कंपाऊंड मध्ये रोड लगत असलेल्या शॉपिंग सेंटर मध्ये सहारा गन हाऊसचं दुकान आहे। या दुकानातून MH45N3813 या गाडीमध्ये काहीतरी साहित्य जात होतं। साधारण 6:21 संबंधित जखमी कामगार ते साहित्य घेऊन गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवत असताना डिक्की उघडताना त्यांनी हे साहित्य अचानक रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला। ते साहित्य खाली टाकताच प्रचंड मोठा स्फोट झाला। या स्फोटात संबंधित कर्मचारी याचा उजव्या पायाच्या जागेवरच चिंधड्या उडाल्या। सायंकाळी 6:21 ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिद्धप्पा छत्रे वय 53 असं या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। गंभीर व्यक्ती हा सहारा गन हाऊस मध्ये कामगार आहे। दरम्यान माहिती घेतली असता समजतं की हा स्फोट होऊन बराच वेळ कोणतीही मदत यंत्रणा आली नाही। त्यावेळी तिथंच असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा शिखर पहारिया फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी तात्काळ जाऊन जखमी कामगाराला कोणाची वाट न पाहता आपल्या वाहनामध्ये येऊन सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। वेळेवर उपचार झाल्यानं सध्या त्याची प्रकृती गंभीर जरी असली तरी स्थिर असल्याचं समजतं। असं समजतं की त्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंधक होतं आणि गंधक हे अतिशय ज्वलनशील पदार्थ आहे। असे ज्वलनशील पदार्थ गाडीतून वाहतूक करणं धोकादायक आहे आणि संबंधित दुकानामध्ये या गंधकाचा किती मोठ्या प्रमाणात साठा असेल हा प्रश्न सर्वांनीच विचार करण्यासारखा आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।